मित्र आणि मैत्रिणींनो, बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, आपण आपल्या रस्त्याने सरळ चालत असतो, प्रामाणिकपणे काम करत असतो आणि जे आहे त्याच्यात सुखी समाधानी राहून आपलं जीवन व्यतीत करत असतो. आपल्याला वाटतं की आपण कुणाच्या घेण्या देण्यात नाही ना, तर ईश्वर कृपेने आपल्याला सुद्धा काही संकट येणार नाही. पण काही अशी दुष्ट माणसं असतात जे आपल्या ह्या जीवनशैलीमध्ये, आपलं मार्गक्रमणामध्ये मुद्दाम अडथळे आणत असतात, आपल्याला खेटत असतात आणि भांडणाचं निमित्त करत असतात. अशी दुष्ट प्रवृत्तीची लोक प्रत्येक कुटुंबाला फेस करावी लागत असतील. ह्या लोकांना असं वाटतं की यांचं चांगलं कसं चालतंय, यांच्या घरात भांडण कशी नाही, यांच्यात सर्व व्यवस्थित सुरळीत कसं चालू आहे, म्हणून काहीतरी किडे पाडण्याच्या दृष्टीने म्हणा किंवा मुद्दामून त्या घरामध्ये कलह करण्याच्या निमित्ताने हे आपल्याला खेटत असतात. पण तुम्हाला सांगते, तुमचा मार्ग सरळ आहे, तुम्ही प्रामाणिक आहेत, पण इथे फक्त प्रामाणिक आणि सरळ मार्गाने चालणंच नसावं, हिमतीने वागणंही महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती, कुठलाही मनुष्य जेव्हा पाप करत असतो, दुष्ट काम करत असतो, वाईट काम करत असतो ना, तर त्याच्या मनात सर्वात जास्त भीतीसुद्धा दडलेली असते. कारण त्याने सर्व लोकांना आजमावून पाहिलेलं असतं, सर्व लोकांना त्रास देऊन बघितलेलं असतं, पण कुठेतरी त्याच्या मनात ईश्वराविषयी भीती मात्र दडलेली असते. आणि त्याला माहीत असतं की आपल्याला कधी ना कधी याचं फळ मिळणार आहे, आणि आतून तो पोखरलेला असतो, ते आपल्या लक्षात येत नाही. आणि आपल्याला काय वाटतं की अशा दुष्ट माणसांशी तोंडी तोंड करण्यापेक्षा जाऊ द्या, जसं वागतायत तसं. पण नाही, अशी माणसं, त्यांना असा गैरसमज होतो की हे बरं आपल्याला घाबरतात ना, चला आपली आदिलशाही चालू राहू द्या. पण तुम्हाला माहिती आहे, अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा जास्त दोषी असतो. कारण आपली चूक नसताना समोरचा जर तुम्हाला स्वतःहून त्रास देत असेल ना, अशा वेळी सहन करू नका, त्याचा प्रतिकार करा, ठामपणे प्रतिकार करा आणि त्याच्याच भाषेत त्याला उत्तर द्या. तुम्हाला सांगते, कुठलीही व्यक्ती जितकी दुष्टपणा करत असते ना, तितकी ती आतून पूर्ण पोखरलेली असते, आतून पूर्ण तुटलेली असते. हा त्याचा एक वीक पॉईंट असतो. आणि तुम्ही जर निर्भीडपणे त्याला लढा दिला ना, तर तो तुम्हाला घाबरून मागे उसरल्याशिवाय राहत नाही. एवढं लक्षात ठेवा.